काठमांडूतल्या माओवाद्यांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी एबीपी माझावर। महाराष्ट्रात महायुतीचा विजय झाल्यास सरकारविरोधी वातावरण कसं तयार करायचं यावर बैठक मंथन झाल्याची माहिती। कल्याणमध्ये मराठी शेजाऱ्याला मारहाण करणाऱ्या शुक्लाच्या गाडीला बेकायदेशीर अंबर दिव्यासाठी 9,000चा दंड, गाडीसह दिवाही जप्त। शरद पवार आज बीड आणि परभणीचा दौरा करणार। यावेळी बीडमधील सरपंच कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेत परभणीतील सूर्यवंशी कुटुंबियांची देखील भेट घेणार। बीडमधल्या सरपंच हत्या प्रकरणी वाल्मिक कराडवरून जितेंद्र आव्हाडांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल, तर चौकशी करा, दूध का दूध पानी का पानी होऊ दे, धनंजय मुंडेंचं उत्तर। नागपूरच्या सीताबर्डी परिसरात माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी। 7 वेळा आमदार असताना देखील मंत्री म्हणून का डावललं, बॅनरवर लिहिला मजकूर। भाजप आमदार आणि जिल्हाध्यक्षांची आज नागपुरात बैठक। सत्ता स्थापनेनंतर भाजपची पहिलीच बैठक। आगामी पालिका निवडणुका आणि खाते वाटपावर चर्चा अपेक्षित। अधिवेशन संपल्यानंतर खातेवाटपाची शक्यता। नाराजी नाट्य उफाळून येऊ नये यासाठी महायुतीचा सावध पवित्रा। सूत्रांची माहिती, 23 तारखेला मंत्री संभाव्य खात्यांचा घेऊ शकतात चार्ज। गोसीखुर्द प्रकल्पात गाव बुडालेल्या सुरबोडीवासियांच्या जलसमाधी आंदोलनाचा मुद्दा विधानसभेत। 13 वर्षांनंतरही पुनर्वसन प्रलंबित राहिल्यानं गावकरी जलसमाधीवर ठाम। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुढील 2 दिवस कांद्याचे लिलाव बंद राहणार। माथाडी कामगारांनी माल उचलला नसल्यानं आज लिलावासाठी कांदा बाजारात आणला जाणार नाही। सरकारकडून नव्या वर्षात एफएसआय फीवर 18% जीएसटीचा भुर्दंड। घरांच्या किमतीत 10% वाढीची शक्यता। जीएसटी आकारणीचा फेरविचार करण्याची बिल्डरांची विनंती। सरसंघचालक मोहन भागवतांच्या कान पिचक्यांचं उलेमा बोर्डाकडून स्वागत। उठसूट दर्गा मशिदींच्या सर्वेक्षणाची मागणी करणाऱ्यांना सडेतोड उत्तर मिळाल्याचा अल्लामा बुनई हसनींचा दावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।